नमस्कार. कधी असा विचार मनात आलाय की आपले इतकेसे डोळे आपल्याला अख्ख्यांच्या अख्खं निळं आकाश कसं काय दाखवू शकतात? म्हणजे खरंच कमाल आहे नाही का? आज आपण बननाव-गेणाव याच प्रश्नाच्या मुळाशी जाणार आहोत. आपल्या डोळ्यांच्या आतल्या अद्भुत जीवशास्त्रापासून ते बाहेरच्या जगातल्या प्रकाशाच्या भौतिकशास्त्रापर्यंत असा एक जबरदस्त रंजक प्रवास आपण करणार आहोत. तर आजच्या आपल्या या प्रवासात आपण काय काय बघणार आहोत? सगळ्यात आधी आपला डोळा तो एक जिवंत कॅमेरा कसा आहे हे समजून घेऊया. मग त्याची समायोजन शक्ती म्हणजे ऑटो फोकस कसं काम करतं ते पाहू. दृष्टीदोषांवरचे उपाय, मग इंद्रधनुष्य आणि प्रिझममधले रंग, आणि हो, सगळ्यात शेवटी आकाश निळं का असतं याचंही उत्तर शोधू. चला तर मग सुरू करूया. तर आपला पहिला भाग, आपला डोळा एक जिवंत कॅमेरा, म्हणजे दृष्टीसाठी आपल्याकडे जे अविश्वसनीय जैविक तंत्रज्ञान आहे त्याची ओळख. आपला डोळा म्हणजे तो फक्त पाहण्याचं एक साधन नाहीये, तर ते एक कमाल जैविक तंत्रज्ञान आहे. विचार करा, हा एक असा कॅमेरा आहे जो स्वतःला दुरुस्त करतो, स्वतःच फोकस बदलतो आणि तो पूर्णपणे जिवंत पेशींपासून बनलाय. चला या जिवंत कॅमेराला जरा जवळून बघूया. जगातल्या सगळ्यात भारी, सगळ्यात प्रगत कॅमेऱ्याची कल्पना करा. आता विचार करा की तो कॅमेरा जिवंत पेशींनी बनलेला आहे आणि तो आपण स्वतःच वाढवला आहे. होय, आपला मानवी डोळा अगदी तसाच आहे. ही एक इतकी गुंतागुंतीची रचना आहे जी प्रकाश गोळा करते, त्यावर प्रक्रिया करते आणि अक्षरशः क्षणात आपल्या मेंदूला एक स्पष्ट प्रतिमा पाठवते. आणि डोळ्याची रचना समजून घ्यायला ना, कॅमेऱ्याची उपमा एकदम परफेक्ट आहे. बघा जसं कॅमेऱ्याला बाहेरून लेन्स असते तसंच आपल्या डोळ्यावर असतं पारपटल म्हणजे कॉर्निया, जे प्रकाश आत घेतं. कॅमेऱ्यात प्रकाश कमी जास्त करायला ॲपर्चर असतं, आपल्या डोळ्यात तेच काम बुबुळ म्हणजे आयरिस करतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं, जसं कॅमेऱ्यात इमेज सेन्सरवर फोटो तयार होतो, अगदी तसंच आपल्या डोळ्यातील दृष्टीपटल म्हणजे रेटिना एका पडद्यासारखं काम करतं. तिथेच प्रतिमा तयार होते आणि सरळ मेंदूकडे पाठवली जाते. आहे की नाही निसर्गाचं एक अफाट इंजिनिअरिंग. आता येतो पुढचा मुद्दा, समायोजन शक्ती. म्हणजे आपला डोळा जवळच्या आणि दूरच्या गोष्टींवर फोकस कसा करतो. एका चांगल्या कॅमेराचं सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य काय असतं? ऑटो फोकस, बरोबर? पण आपला डोळा हे काम सेकंदाच्या आत करतो. कधी विचार केलाय, आपण जवळचं पुस्तक वाचता वाचता खिडकीबाहेर दूरच्या झाडाकडे पाहतो तरी काहीच अस्पष्ट का दिसत नाही? यामागेच दडली आहे डोळ्याची एक अद्भुत शक्ती, ज्याला म्हणतात समायोजन शक्ती. तर ही जी जादुवी क्षमता आहे तिलाच शास्त्रीय भाषेत म्हणतात समायोजन किंवा ॲकोमोडेशन. अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर ही आपल्या डोळ्याच्या लेन्सची स्वतःची फोकल लेंथ बदलण्याची ताकद आहे. आणि याच ताकदीमुळे आपण एका क्षणात आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवरून नजर उचलून दूर आकाशातल्या पक्षाकडे एकदम स्पष्टपणे पाहू शकतो. आता हे होतं कसं ते बघा. जेव्हा आपण दूर कुठेतरी पाहतो तेव्हा आपल्या डोळ्यातील रोमक स्नायू म्हणजे सिलियरी मसल्स एकदम रिलॅक्स होतात आणि त्यामुळे आपलं नेत्रभिंग पातळ होतं. पण ज्या क्षणी आपण जवळची वस्तू पाहतो, म्हणजे समजा पुस्तक वाचायला घेतो, तेव्हा हेच स्नायू आकुंचन पावतात, घट्ट होतात. यामुळे नेत्रभिंग लगेच जाड होतं आणि प्रकाश अगदी अचूकपणे दृष्टीपटलावर केंद्रित होतो. हा इतका जलद आणि नैसर्गिक बदल आहे की आपल्याला तो जाणवत सुद्धा नाही. मग एक प्रश्न येतो की आपण किती जवळपर्यंत एकदम स्पष्टपणे पाहू शकतो? तर साधारणपणे सामान्य दृष्टी असलेल्या एका तरुण व्यक्तीसाठी हे अंतर असतं जवळपास 25 सेंटीमीटर. यालाच निकटबिंदू किंवा नियर पॉइंट म्हणतात. यापेक्षा जवळ जर वस्तू आणली तर मग मात्र डोळ्यांवर ताण यायला लागतो आणि सगळं काहीसं अस्पष्ट दिसायला लागतं. आता पुढचा भाग, सामान्य दृष्टीदोष आणि त्यांची सुधारणा, म्हणजे आपल्या चष्म्यामागचं विज्ञान. आता बघा, आपला हा जो नैसर्गिक कॅमेरा आहे त्याचा फोकसिंग सिस्टममध्ये कधीकधी काही लहान मोठ्या त्रुटी येतात आणि मग आपल्याला दूरचं किंवा जवळचं अस्पष्ट दिसायला लागतं. पण चांगली गोष्ट ही आहे की विज्ञानाकडे यावर अगदी सोपे उपाय आहेत, जे आपण सगळे चष्म्याच्या रूपात ओळखतो. तर दोन सगळ्यात सामान्य दृष्टीदोष म्हणजे निकटदृष्टिता म्हणजेच मायोपिया आणि दूरदृष्टिता म्हणजेच हायपरमेट्रोपिया. आता मायोपियामध्ये काय होतं तर दूरच्या वस्तू अस्पष्ट दिसतात. याचं कारण म्हणजे प्रतिमा दृष्टीपटलाच्या थोडी पुढेच तयार होते आणि हे दुरुस्त करण्यासाठी लागतो अंतर्वक्र भिंगाचा म्हणजे कॉन्केव्ह लेन्सचा चष्मा. आणि याच्या अगदी उलट हायपरमेट्रोपियामध्ये जवळच्या वस्तू नीट दिसत नाहीत, कारण प्रतिमा दृष्टीपटलाच्या मागे तयार होते आणि यासाठी वापरतात बहिर्वक्र भिंग म्हणजे कॉन्व्हेक्स लेन्स. ठीक आहे, तर आता आपल्याला डोळा कसा काम करतो हे कळलंय. आता वळूया इंद्रधनुष्य आणि प्रिझमकडे, म्हणजेच पांढऱ्या प्रकाशात लपलेल्या रंगांच्या दुनियेकडे.
आपला डोळा आपल्याला जे जग दाखवतो ते अक्षरशः रंगांनी भरलेलं आहे. आणि याचं सगळ्यात सुंदर उदाहरण कोणतं? तर पावसानंतर आकाशात दिसणारं इंद्रधनुष्य. चला तर मग या रंगांच्या मागचं विज्ञान काय आहे ते बघूया. सूर्यप्रकाश आपल्याला दिसतो कसा? पांढरा, बरोबर? मग प्रश्न हा आहे की हा एक पांढरा प्रकाश इतके सगळे रंग कसे तयार करतो? याचं कारण असं आहे की त्या पांढऱ्या प्रकाशातच प्रत्यक्षात निसर्गातले सगळे रंग लपलेले असतात. आणि जेव्हा हा पांढरा प्रकाश एखाद्या विशिष्ट माध्यमातून जातो तेव्हा हे सगळे रंग वेगवेगळे होतात आणि आपल्याला तो सुंदर रंगीत पट्टा दिसू लागतो. आणि प्रकाशाच्या या अशा प्रकारे आपल्या मूळ रंगांमध्ये विभागल्या जाण्याच्या क्रियेलाच एक वैज्ञानिक नाव आहे, अपस्करण किंवा इंग्रजीत डिस्पर्शन. प्रिझम असेल किंवा पावसाचा एखादा थेंब हेच काम करतात. ते पांढऱ्या प्रकाशातले लपलेले सगळे रंग आपल्या डोळ्यांसमोर उघडे करतात. हा जो रंगीत पट्टा तयार होतो त्याला म्हणतात प्रकाशाचा वर्णपट म्हणजेच स्पेक्ट्रम. आणि यात जांभळा, पारवा, निळा, हिरवा, पिवळा, नारंगी आणि तांबडा याच रंगांचा एक ठरलेला क्रम असतो. आपण शाळेत ताना पिहिनी पाजा असं लक्षात ठेवायचो. हाच तो क्रम जो आपल्याला इंद्रधनुष्यात अगदी स्पष्ट दिसतो. आणि एक इंटरेस्टिंग गोष्ट, या अद्भुत गुणधर्माचा शोध लावण्याचं श्रेय जातं महान शास्त्रज्ञ सर आयझॅक न्यूटन यांना. त्यांनीच पहिल्यांदा एका काचेच्या प्रिझममधून सूर्यप्रकाश जाऊ दिला आणि सिद्ध केलं की तो एकच पांढरा रंग नसून या 7 रंगांचं मिश्रण आहे. खरंच विज्ञानाच्या इतिहासातला हा एक खूप मोठा आणि महत्त्वाचा क्षण होता. चला आता आपल्या या प्रवासातल्या शेवटच्या आणि कदाचित सगळ्यात जास्त विचारल्या जाणाऱ्या प्रश्नाकडे येऊया. आकाश निळं का दिसतं? याचं उत्तर कुठे दडलंय माहितीये? आपल्याच रंगीबेरंगी वातावरणाच्या भौतिकशास्त्रात. निरभ्र दिवशी आकाश निळं का दिसतं? अनेकांना वाटतं की आकाशाचा स्वतःचाच रंग निळा आहे, पण तसं अजिबात नाहीये. याचं खरं उत्तर दडलंय सूर्यप्रकाश आणि आपल्या वातावरणातल्या अगदी लहान लहान कणांच्या आंतरक्रियेमध्ये. चला बघूया हे नेमकं घडतं कसं. यामागे जी प्रक्रिया आहे तिला म्हणतात प्रकाशाचे विकिरण किंवा स्कॅटरिंग. होतं काय की जेव्हा सूर्यप्रकाश आपल्या वातावरणात येतो तेव्हा तो हवेतल्या धुळीच्या आणि वायूंच्या अतिसूक्ष्म कणांवर आदळतो आणि सगळ्या दिशांना विखुरला जातो. आता गंमत अशी आहे की निळ्या रंगाच्या प्रकाशाची तरंगलांबी म्हणजे वेव्हलेंथ खूप कमी असते. त्यामुळे तो बाकीच्या रंगांपेक्षा, खास करून लाल रंगापेक्षा खूप जास्त विखुरला जातो. आणि म्हणूनच हा निळा प्रकाश संपूर्ण आकाशात पसरतो आणि आपल्याला आकाश निळं दिसतं. याचा अर्थ काय होतो? तर जर पृथ्वीवर वातावरणच नसतं तर प्रकाश विखुरलाच नसता. मग काय दिसलं असतं? मग दिवसाढवळ्यासुद्धा आपल्याला आकाश काळं दिसलं असतं. अगदी तसंच जसं अंतराळवीरांना दिसतं. म्हणजे आपलं हे वातावरणच आहे जे आपल्या आकाशाला तो सुंदर निळा रंग देतं. आत्तापर्यंत आपण पाहिलं की डोळे आपल्याला निळ्या आकाशासारखी किती सुंदर दृश्य दाखवतात. पण ही दृष्टी ही केवळ आपल्यापुरती मर्यादित नाही. ही एक अशी देणगी आहे जी आपल्यानंतरही जिवंत राहू शकते. एक विचार मनात येतो की मृत्यूनंतरही आपले डोळे दुसऱ्या कोणासाठी तरी हे जग पाहू शकतात. 45 लाख हा एक खूप मोठा आकडा आहे. ही संख्या आहे जगभरातल्या त्या लोकांची जे पारपटल अंधत्वामुळे म्हणजे कॉर्नियल ब्लाइंडनेसमुळे पाहू शकत नाहीत. पण नेत्रदानाने त्यांची दृष्टी परत येऊ शकते. विचार करा, नेत्रदान हे एका व्यक्तीच्या आयुष्यातला अंधार दूर करून दुसऱ्या कोणाच्या तरी आयुष्यात प्रकाशाचे तेच सगळे रंग परत भरू शकतं. आपण या प्रवासाची सुरुवात डोळ्याच्या विज्ञानापासून केली होती आणि त्याचा शेवट आपण या एका मौल्यवान देणगीच्या विचाराने करतोय. दृष्टी ही केवळ पाहण्याची एक क्षमता नाहीये, तर ती हे जग अनुभवण्याची अद्भुत संधी आहे. आणि ही संधी आपण इतरांनाही देऊ शकतो.